नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नरेंद्रनगर ते शताब्दी नगर दरम्यान सकाळी व सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रहाटे कॉलनी पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे। सुयोगनगर चौकातून सकाळी व सायंकाळी मिळून एकूण 4 तास उजवे वळण घेण्यास मनाई करण्यात आली आहे। मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्च वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे। स्वस्तात बेस्टच्या AC आणि साध्या बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। या निर्णयाला मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे। 1 मे पासून अनेक बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम थेट नागरिकांच्या खिशावर होईल। रेल्वे तिकीट बुकिंग पासून सिलेंडर, ATM मधून पैसे काढण्याच्या चार्ज पर्यंत 1 मे रोजी अनेक मोठे बदल होणार आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संवेदनशील पोस्ट आणि खोटे संदेश पसरवल्याबद्दल 16 पाकिस्तानी YouTube चॅनलवर बंदी घातली आहे। या व्यतिरिक्त 35 लाखांहून अधिक सबस्क्रायबर असलेल्या शोएब अख्तरच्या YouTube चॅनलवरही बंदी घालण्यात आली आहे। पंचायत सारख्या सुपरहिट वेब सिरीज नंतर आता ग्राम चिकित्सालय नावाची आणखी एक रंजक कथा येणार आहे। ही 5 भागांची मालिका एका महत्त्वाकांक्षी शहरी डॉक्टरची कहाणी दाखवते, जो एका दुर्गम गावातील जवळजवळ बंद पडलेले आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करतो। IPL 2025 प्लेऑफची शर्यत आता अधिक मनोरंजक बनली आहे। यामध्ये RCB, गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स या संघाचा समावेश आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण घडामोडी। आपण पुन्हा भेटूया न्यूज वाइब्स मध्ये। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।